हा हा अगं ठीक आहे ना. ठीक आहे चल बघते मी, ठेवतो आता फोन. तयारी करू दे ना मला त्याची काहीतरी, लगेच कसं सांगू. हा ठीक आहे ठेव. भाई आता कसं करायचं. ओ दाजी इकडे या ना. हो इकडे द्या 2 मिनिटं. इकडे या, सांगते तुम्हाला काय ते. काय म्हणते सुगंधा? काय दाजी तिकडूनच काय काय करता बसा. बोल ना, आता तुझा फोन चालू होता, मी बघत होतो, तू फोन ठेवला म्हटलं चला. मी तुम्हाला आवाज दिला होता दाजी. बरं मी काय म्हणते ऐका ना. हा बोल ना. माझं एक काम होतं तुमच्याकडं. सांग ना. पण त्याच्यावर तुम्हाला डान्स येतो का? हा खरंच होय? हा, बार मध्ये नाचतो मी. अहो बार मध्ये कशाला? बार मध्ये डान्स नकोय मला, मग? लग्नामध्ये नाचायचंय. हा, लग्नात पण नाचतो मी मित्रांच्या असं. अहो मला वरातीत नाही नाचायचं. मग अहो दाजी माझ्या मामाच बहिणीच्या पुरीचं लग्न आहे. बर. हा त्याच्यामध्ये संगीतचा कार्यक्रम आहे. अच्छा. आता ते नाही का सगळीकडे फॅट चालू आहे बघा ते. हा. संगीत मध्ये डान्स बिन्स करायचा, कपल डान्स आहे. बर 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 बर. तर मला आहे ना डान्स करता येत नाही. अच्छा असा. हा असा कशाला? मग तू आता कपल डान्स असा असतो का बरं दाजी? तू कोणत्या गाण्यावर नाचायचं आहे? ते नाही का थांब मी नाचून दाखवू तुला कसा नाचल मी त्याच्यावर. दाखवा बरं. ये इकडे ये. राह इथं उभी. हा पुढे ये, समोर ये. समोर नाही कशा? अशी इकडे इकडे सरक ना. हा हा हा, आणि मन गाणं. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो मग. अहो दाजी फोटो काढायचे नाही लोक मला तिथून खाली चपलेले आणतील. असा डान्स कुणी करतं का कपलला? जाऊ द्या राहू द्या तुम्ही काही डान्स नाचू नका. मी दुसरंच कुणाला तरी बघते. बर. मग काय नाही आवडला तुला दाजीचा नाही डान्स? आवडला जा तुम्ही जाऊ द्या. ठीक आहे. नाहीला मदत करायला गेलो सुगंधाला, आज नाराज केला राव सुगंधाने दाजीला. ए ठीक आहे. काय वहिनी कोणाशी बोलतोय? तो नसेल नाही बोलत. बाईसाहेब नाही तरी कायला आले? अरे ऐक ना काय? माझं एक काम होतं तुझ्याकडं. माहित अरे तुझ्याकडे म्हणजे काय लई मोठं काम नव्हतं, पैसे नाही लागत मला. मग तुला डान्स करता येतो का रे? हा येतो ना. करून दाखव बरं. आपल्या वरातीला फेमस होता आपण 4-4 वाजेपर्यंत डीजे हटत नव्हता, तुम्हाला नाही तिथं. वरातीला हा डान्स दाखव तू कसा करत होता. हे मस्त अशा टाळ्या काय वाजवतो. असा डान्स होता. अरे मला माझ्या मावस बहिणीच्या पोरीच्या लग्नाला जायचंय. हा तिथे आहे ना ते संगीत मध्ये डान्स करायचा, कपल डान्स नवरा बायकोला आम्हाला. कपल डान्स म्हणजे ते नवरा. हा जो नवरा बायकोलाच कपल डान्स म्हणतात. असं आहे का? आणि तू नाचला का? अहं. ते दुसऱ्याकडेच नाचणाऱ्यांना म्हणतात. बार मध्ये नाचल्यासारखं वाटलं मला. वहिनी तुझ्याकडे येऊन मूर्खपणा केला मी. तिकडच कोणीतरी बघितलं असतं ते बरं झालं असतं. आमचा वरातीचा फेमस डान्स होता, तुम्हाला सांगतो 4-4 वाजेपर्यंत डीजे हटत नव्हता. वरातीमध्ये बाहेर जरा मी जरा नाचलो ना लोक हाणतील आम्हाला. मला ना चांगला स्टेप लागत होता काहीतरी. आता कुणाला म्हणू? आणि चांगला स्टेप होले. आता माहिती एखादी मैत्रिणी नाही भरता, नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. हा आहे ना कोण? आपले सदा भाऊ. खरंच होय? हा साधा बोल डान्स येतोय. डान्स म्हणजे त्यांचं नाव साड लेझिम डान्स म्हणजे 1 नंबर. लेझिम डान्स म्हणजे कसा असतो तो? ते लेझिम डान्स माहित नाही तुम्हाला? अहो आपल्या गावातल्या आत्या पोरांनी त्यांना डान्स शिकवलाय. तुमच्यामुळं माहित जाऊ दे मी त्यांना जाऊन विचारते. तुझ्या नादी लागलं म्हणजे काय इथेच वेळ जाईल किती क. अहो तो डान्स शिकला असत्या. वतनदार बोला. काय करताय? आईला डायरेक्ट वतनदार. काय काम काढले? म्हणजे तुम्हाला लगेच कळालं बाबा काहीतरी काम असणार आहे. खानदानी हुशार माणसं आहेत, घरच आमचं रईस आहे, सगळ्या गोष्टी समजत आहेत आम्हाला, कोणाला काय लागत आहे. तुम्ही असं बरं जाऊ द्या मी काय म्हणते. नाही बोल बोल बोल, मनात काही ठेवू नको, बोल. आपल्या गावात ते गणपती आणि देवी वगैरे नवरात्र तुम्हीच बसवतात ना? गणपतीची प्रतिष्ठापना आहे ना, सार्वजनिक गणपतीची माझ्यापासूनच सुरू झाली. पुण्यात टिळकांनी केली. औचित्यवाडीत वतनदार पहिला गणपती सार्वजनिक मी बसावला. खरंच होय? गणपती शपथ. हो ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ते तुम्ही डान्स वगैरे करता ते लेझिम वगैरे येते तुम्हाला बसवता. मग तुम्ही लहान लहान पोरांना पण लेझिम शिकवता म्हणे. मग
आता पोरच काय बाया माणसं सुद्धा लिजिम ते ढोलपत का बघितले की नाही ढिपांग टिपांग ढिडिंग टिपांग हे बया वाजवत्यात. मग तुम्हाला लग्नामधला पण डान्स येत असेल? लग्नामधला हा. आमच्या लग्नात टायमाला लिजिमच होते. हे किसन नाना खलिफा दादा असे घाम येऊस तर आहे ना ढोलन लिजिम. हो मला आहे ना ते डान्स शिकायचा आहे हा म्हणून मग मला आहे ना. अरे लय उत्तम. आमचा लेझिम डान्सनी आहे ना आरोग्य सुद्धा ठणठणीत. कमराचं दुखान नाही कुठं ढेरी कोणाची अशी हँडेलवर तरंगत नाही. एकदम माणूस असा ठणठ. लेझिमन ढोल म्हणजे काय तो काय महाराष्ट्राच्या मराठी माणसाची शान आहे. ढोल ताशा लेझिम. लग्नामध्ये लेझिमवर कसं नाचणार मी सांगा बरं? लग्नामध्ये लेझिमवर कशी नाचतात? तुम्ही करून दाखवा बरं मला डान्स एकदा. लेझिम डान्सवर नाचायचं सोपं आहे. कसं? हे असा लेझिम असतो. एक दांडी असती हा. आणि दुसरं लेझिम असं धरायचं. मग असं ते ढिपांग टिपांग असं चालायचं खाली असं आणि मग ते वर असा असा आणि मग असं वतनदार वतनदार राहू द्या. असं असतं ते. अहो लग्नामध्ये मला ते माझ्या मावस बहिणीच्या पोरीचं लग्न आहे त्याच्यामुळे संगीतमध्ये नाही का ते कपल डान्स करतात हळदीच्या कार्यक्रमाला. हा. काय झालं सांग का सुगंध? तर त्याच्यामध्ये आम्हाला आले माझ्या लक्षात. त्याच्यामध्ये ती बाईक करीन अँकरिंग आणि मग ती गाणे आणि मग ते त्याच्यावर गाणे होणार. हा. काय झालं सांग का आपले सर्वसामान्य माणसं आहेत ना मोठ्या व्यापाऱ्यांच्या लग्नात जायचे. त्यांना गावातले तालुक्यातले प्रतिष्ठित म्हणून बोलवायचे. मग ते बुफे खायला लागले. पाहिले त्यांनी लग्न लोकांचे हळदीचे कार्यक्रम गाणे. मग गावातल्यानी एखाद्या गाव पुढाऱ्यांनी 2 पैसे जादावाला त्यांनी चालू केलं गावात. मग त्यांनी ठेवले हळदीचे कार्यक्रम. मग त्यांनी ठेवले डान्स पाणीपुरी भेळ वडे आमकं तमकं. आता आहेत ना लोक वावरं इकून हळदीचे काम करायला लागलेत. डान्स ती कोरिओग्राफर 25-25 हजार मागत आहेत. हे ना कशाला डान्स बीन्स. अहो मग मी म्हणून तुम्हाला विचारलं. ते बाकीचं मला माहित नाही. आम्हाला कपल डान्स करायचं तुम्हाला येतो का शिकवता? तुला फुकटात शिकायचं आहे. हा तुम्ही शिकून द्या मला लेझिम डान्सच येतो. मला हे लेझिम डान्स नाही करायचा. तुम्ही मला मग दुसरा डान्स नाही जमत मला. मला दुसरं डान्स लेझिम जमत नाही. मला वाटलं तुम्हाला डान्स येत असं. नाही नाही मी ढोल वाजितो. राहू दे सगळं. मी काय सांगते एवढं लांब उन्हाचं मी इथं आले. मला वाटलं हे तरी चांगलं डान्स शिकवतील. म्हटलं आता मी मस्तपैकी संगीतमध्ये 2 जण नवरा बायको नाचू. काय करे वतनदार सदा भाऊ तुमचं काही खरं नाही. डान्स लय अवघड आहे. करा. अय, असं वागता येईन का हिला? काही याला येत नाही त्याला येत नाही. आता मला कोण डान्स शिकवण काय गणगण चालली काय माहिती. ए सुगंधा काय काय बरोबर चालली? हा माझी का? हा अहो मला आहे ना ते मावस बहिणीच्या पुरीचं लग्न आहे. कधी आता आहे 8 दिवसांनी. जाणार आहे मग तू? जाणार म्हणजे जावंच लागणार. मावस बहिणीच्या पुरीचं काय आणि माझ्या पुरीचं काय सारखंच झालं ना. होय मग गाव सगळं सोनं सोनं होईन बाबा. हो ते नका सांगू गड्या मला. मी परत येणारच आहे गावामध्ये. अहो तिथे ना संगीतमध्ये आम्हाला डान्स करायचा आहे कपल डान्स. काय सांगती? हा. रमेश पण येणार आहे? मग येणार आहे का म्हणजे यावंच लागणार आहे त्यांना. त्यांनी तर 4 दिवसाच्या सुट्ट्या टाकलेल्या आहे. आम्ही डायरेक्ट तुम्हाला माहिती का संगीतच्या आदल्या दिवशी जाणार आहे मुक्कामी. होय हा लग्न आल्यावर 2 दिवसांनी येणार आहे. भारीच असतं नाव कार्यक्रम. ऐका ना काय झालं? ते त्या डान्स करायला आहे ना मला डान्सच येत नाही. तर कसं करू आता? गावामध्ये मी 2-3 जण विचारलं. ते सदाभाऊला विचारलं त्यांना पण येत नाही. आता काहीच करावं तेच कळत नाही. सचा भाऊ डान्स येत नाही? नाही ना. ते तर बसतात ना लेझिम ढोलपत खाऊ वगैरे लय बसतात ते. अहो पण ते लेझिम म्हणते कपल डान्स मध्ये लेझिम खेळता का? अरे हा ते खरंच आहे. आपला डीजे बी नाचतो बरं का आपला. अहो तो वरातीमध्ये असं असं नाचत होता. तसं नाचल्यावर लोक मला हाणायचे नाही तिथं. ते खरंच आहे राव. मग तू काय टेन्शन घेते मग? मग मला कोण शिकवण आता? तुम्हाला येतं का? मी आहे ना श्याम सुंदर म्हणतात मला. असा सुंदर नाच शिकवतो ना तुला. शामराव तुम्हाला डान्स करता येतोय? येतो येतो. अरे मोर काय नाचन असा हा श्याम सुंदर नाचतो. खरंच होय? मग मग मला शिकवा नाही इथं. चला. इथं कुठं का बरं? घरी जाऊ. स्टेप असतात त्याच्या. व्यवस्थित गाणं निवडू. तुमचं म्हणजे कसं ना संगीत रजनी अशी झाली पाहिजे ना. खरंच ना बाई आमचा नंबर आला पाहिजे. देव कोणी सरले पाहिजे लोक.
तुमच्याकडे मी बघितलं पाहिजे खरंच आहे. विषय का चला मग लगेच मला लगेच चल घरी न तुला शिकितो ऐक ना तू आहे ना ते गाणं म्हणजे ते लाल बांगड्या ते नको आता ट्रेन नाही राहिला तो. मग आता काय घ्यायचं? आपण हे नवीन गाणं घेऊ. कसं आहे माहितीये का रमेशला पण जास्त स्टेप जमणार नाही तो तिकडं इथं प्रॅक्टिसला नाहीये त्यामुळे कसं तू गाण्यावर तुझ्या बरोबर जरी पाहून केलं तरी जमलं पाहिजे असं घेऊ आपण गाणं. बरोबर. मग कोणतं गाणं घ्यायचं? तुझ्या रूपाने वेळ लागला ते सुद्धा ट्रेंडिंगला आहे हा ते गाणं पण छान आहे ना. आणि सोपं आहे तुला सांगतो. पण मग तुम्हाला डान्स जमतो का चांगला? अरे तू येडी काय तुला माहित नाही का आपला डान्स. मग सांगा बरं. हे बघ तुला सांगतो असं ते तुझ्या रूपानं वेड लागल तुझ्या रूपानं वेड लागल तुझ्या त्या सांगतो मी गाणं मला येत नाही लवकर. हे बघ. हा असं आहे ते. तुझ्या रूपानं वेड लागल तुझ्या रूप असं असं घे ना अगं मला ग वेड लागल. तुम्ही असं उलट पालट कशाला म्हणता हो? परत हे पहिल्यापासून बघ तुझ्या रूपानं वेड लागल म्हण ना आता गाणं. मीच म्हणू का? मग तुला येतं आता ना. गाणं तुम्ही सजेस्ट केलं होतं ना पहिल्यापासून घेऊ आपण. चला तुझ्या रूपानं वेड लागल तुझ्या रूपानं वेड लागल असं, असं. वेड 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 वेड. हा आता जमन मला एवढं. सोपं आहे एकदम असंच करायचं. तुम्हाला एवढं गाण्याचे स्टेप कसं काय माहिती हो? पण मी रील पाहत असतो ना आणि लहानपणापासून मला लय आवड. मी गॅदरिंग म्हणू नको लग्न परत तुला सांगतो हळदीला एक नंबर असतो खरंच आपला. होय? तू जर हा डान्स स्टेप बरोबर केला ना पहिला नंबर तुमचाच. पुढची स्टेप आता. आधी हे बघ आधी तू याची प्रॅक्टिस कर आता. हा मग राहिलेलं उद्या मला बी काम आहे थोडे दुकानात थांबावं लागेल ना. बरं झालं भाऊ शामराव तुम्ही आले नाही तर मला ही अशी स्टेप आणि अशी अशी तर जमलीच नसती. काय हा, सांगू मग. तुम्ही सांगितल्यावर मला जमली. तू प्रॅक्टिस कर तशीच बरोबर. चालेल, रूपाचं चालेल. वेळ लागलं परत हे असं 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 आणि ठीक परत आहे, खाली वेळ 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 असं 3 वेळा चालेल. काउंट करायचं 1 2 3 1 2 3 1 2 3. काही चुकलं तर मी तुम्हाला परत व्हिडिओ कॉल करून दाखवलं नाही बरं का? विषयच नाही. हा मी तुला चालेल. सांगतो ना सगळं. मी येऊ का आता? हा पण मग लवकर या दुसरी स्टेप सांगायला. येणार ना मी. तुझी पूर्ण झाली की मला सांग फक्त ही. बर हा? येतो मी आता काम करतो. हो थँक्यू बरं का शामराव. अरे एवढं काय ते थँक्यू. आणखीन एकदा 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 एकदा. बरं घे बरं. आता शेवटचं बरं का आता तुझी हा त्या रूपानं वेड लागल मला तुझं ग वेड लागल वेड 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 जमलं जमलं तुला विषयच नाही पहिला नंबर तुझा चालेल, चला. हा. आता काय मजाच येणार आहे आता. विषय काही बरं तू तेवढं पूर्ण करीत हा, राहा चालेल. पुढचं शिकवत तुला परत बरं का. चालतं, ये तुम्ही. चालतं. हा कसं होतं ते? तुझ्या रूपात हा तसंच तसं एकदम बरोबर एकदम बरोबर. तुझ्या रूपाचं वेड लागलं तुझ्या रूपाचं वेड लागलं. हो ना. हा बोला ना वतनदार. काय गोगल बेगल ते दाढी अशी कम अर्धीच कट केली. जरा नीट राहा. सासरवाडीला आलेले तुम्ही. अहो वतनदार एक ग्रामीण भाग आहे तुम्हाला शहरातली स्टाईल काय माहिती असणार आहे. शहरात गेल्यावर ना अशी करायची तिला इकडे एक कट मारायचा खालून 2-4 तलवारी घालायच्या दाढीत. इथं आल्यावर गाव कसं आहे देश तैसा वेश. गुजरातला गेलं ना ओरफाडी साडी नेस. आपल्याकडे असा पदर तिकडं असा. गाव आणि शहर आहे ना शहरात स्टाईलनी राहायचं. वतनदार, काय चाललंय काय शहराचं? धोतर घालायचं का धोतर घालायचं का गावात धोतर आल्यावर? घालितो का आम्ही हे अशा दाड्या सकाळी सकाळी अहो, तुम्ही झोपूस तर गोगल राव शामराव. गॉगल घातला आता मला सांगा ते म्हणता गावात आले जैसा देश वैसा बेस. आता गावातले लोक पांढरे कपडे घालतात कोणी धोतर घालतं. मग आता हे कपडे बदलून मी काय पायजामा घालायचा का. आम्ही दाजी, तुम्हाला राहू द्या आणि वतनदार घरानं तुमचं बी राहू द्या. तुम्ही ना नुसतं लोकायला शिकायलाच येत कसं राहायचं आणि जायचा देश आणि व्हायचा बेस. हा. हो येऊ आपला महिला तुमच्याकडे अपेक्षेने आली होती. हा तुम्ही तिची- आपला महिला आपली सुगंधा तुमच्याकडे आपला- डान्स स्टेप शिकायसाठी आली तुमच्याकडे आणि तुम्ही तिची इच्छा पूर्ण नाही करू शकले. काय खरंय सांगा बरं वतनदार घर तुमचं. आणि इथं मोठ्या मोठ्या गप्पा आणता. अरे मी शिकवलं ना तिला गाणं काय तुम्ही नाचून दाखवलं शिकवलं तिला ती नाही मला आवडला म्हणली dance माझा. काय तुमचे दाजी काय नाचते नाचायच्या पायाच्या आधी ढेरी झालं ती गाता गाता. काय उपयोग आहे तुमचा. आता केलं तुम्ही. मी तू म्हणतो ती आपला महिला आलती बारीक पखवादावणी पाहिजे ते ताबला झालाय. मी जिम शिकित होतो असं नासन वागता येईन का तिला तुम्ही तिथं तब्येत लागत असली हा, फिक्जिबल. तुम्ही आहे ना तिथंच अडकले. हा. तबलान ढोलन ताशान लेझिम. अहो आता डान्स कसे निघाले हा. कपल डान्स शिकायचा होता तिला. हा. मस्तपैकी हातात हात घेऊन जरा फिरून डान्स बिन करायला शिकायचा ना तिला आणि तिच्या नवऱ्याला जरा संगीत रचनेमध्ये भाग घ्यायचा होता. तू शिकवला. शिकवला हा शिकून आलो. अरे प्रभू अशी- देवा. अशी खुश झाली सांगतो सदा नाही 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 तू तर ते प्रभू देवाच्या पुढला डान्स आहे रे बाबा. तुला लयचा अंग वळात यो त्यो मानो असलाय तो आता मुकाबला
एकदम मी डान्स तिला दाखवला बार मध्ये मी कसा नाचतो आपला नाही, आपला असा आहे हो, रानमेवा डान्स, त्याचा प्रभुदेव डान्स होता. अहो दाजी तुमचे डान्स म्हणजे कसे होते ते सगळी यायची ते माझा होता, ते माझा होता. ती त्या गुलाबी साडीचं गाणं बोलले मी तिला असं नाचून दाखवलं. काय नाच नाही काय पतंग उडीले आणि झाले ती बोलली, नाच तुम्ही कसा कसं शिकला नाचता? आपण असं साधा भाऊ दाखवलं बार मध्ये मी असं तुझ्या नाचतो रूपाच म्हणून. वेड लागले आयो. तुझ्या रूपाच वेड लागले बाई मला ग वेड लागले बघा, आयो, वेड वेड माझं वेड नवरा. असं शिकून आलोय मी. नाही नाही तसं म्हणजे तुझा स्वभावच असा आहे, तिच्याच काय तुला आहे ना कोणी बी धरून आणली तर तिच्या रूपाचं याड तुला लागतच. साधा भाऊ रूपाचं वेड नाहीये गाणं आहे. अरे ती गाणं नंतर आलं, तुझ्याकडे बघूनच गाणं आहे ना सुचलंय कवीला. तुला आहे ना तू याडा होतो ना, कोणी दिसली का याड, ही दिसली का याड. हे असं आहे तुमचं चांगलं सांगायला आलोय मी नाव ठेवतो तू सुगंधा तुम्हाला. सांगायला आला का जाळायला आला आम्हाला, आम्हाला खुन्ना द्यायला आला. तुम्हाला नाचता येत नाही, तू तर एकदम मोठा कोरिओग्राफर झाला आता. नाचा आहे, नाचा. तुम्हाला काय म्हणत ते म्हणा मी नाच तुम्हाला आहे सांगितलं म्हणा. उगा तुमच्या नावाची ठ्या बोंबलत होती सुगंधा म्हणून आलो ते दाजीची ढेरी चालली आणि ते काय ते सदा भाऊचं काय आम्ही काय पैसे घेतले का काय तिच्याकडून डान्स शिकवायचे. दाजी हा लयच आपली चव काढून गेला येऊ. हे तर एकदम अट्टल डान्सरच आहे, जस काय डिस्को डान्सर मध्ये दाखवा ना झटका त्याला वतनदार घराण्याचा. त्याला असा झटका दाखवतो ना असा मुरगाळीतो, उभा नाही राहता आला पाहिजे त्याला. जोर का झटका धीरे से लगा. धीरेशे नाही, धीरेशे झटका धीरेने देतो. हा चला अयो अयो काय सुगंधा किती फोन करेल तू काय झालं अहो शामराव, मी तुम्हाला एवढे फोन केले, एखादा फोन तर उचलायचा ना. केव्हाची वाट बघते मी. चला लवकर मला दुसरी स्टेप सांगा, चला पटकन. अगं फोन करायची परिस्थिती राहायला पाहिजे. अख्ख्या माया जीवाचा मुरगळा झालाय सगळा. जीवाचा मुरगळा म्हणजे काय झालं? अगं रस्त्यात तिथं काय खड्डं होतं का काय होतं काय माहिती, पायच गेला माझा भराभरा सुजलाय सगळा. तुला माहिती का मुरगळा झाला सगळा. हे काय अयो, उभाच राहता येणार मला, बळच चालत तुझ्यापर्यंत म्हणलं तुला आता निरोप द्यावा. ह्याच्या पुढे मला काही स्टेप शिकता येणार नाही बघ तुला आता. अहो माझा माझा डान्स तुलाच करावं लागेल बघ बघून आता. ही आता काय डोक्याला ताण झाला हा. ताण म्हणजे आता मोठा ताण झाला का माझ्या डोक्याला तर काय बाबा चालता येईना मला, अरे मुरगळून झाला. तुम्हाला खाली बघून चालता येत नव्हतं का? हाय का रस्त्याने कुठं असं खाली बघून चालतं का माणूस, मग? समोर पाहून चालतं ना. अहो समोर पण तुम्हाला एवढं मोठं खड्डा दिसला नाही का पाय जाऊस तर. माझा डान्स झाल्यानंतर पडले असते बरं झालं असतं ना. नेमकं त्या रस्त्यात आहे ना असं दिसलंच नाही, कोणतरी गवत बिवत टाकलेलं होतं काही नाही आणि ते गवताच्या खाली खड्डं होतं. जसा पाय पडला तसाचा मुरगाळला. आता काय करू मग मी? आता तुझं तू बघ भाऊ, आता मला तर काही शक्य नाही बघ. हा ना जाऊ का मी? हा जा. जरा आराम करतो मी. अयो बाबू, अयो ओ बाबू. पोपटे एवढा आळस आलाय का तुला? राव कर म्हणत जा पुण्याला परत. तुला तर उलट टांगीन खालून मिरची दुर्दीन मध्ये बोलला परत तर. दुरत येतोय तो खाली डोळ्यात जातो बुवा. हे पण पोपट्या हा. तुझ्या मोबाईल मध्ये एखादा रील तरी काढ राव, टाइमपास आपण कायचा मोबाईल चायनाचं डबड आहे ती, चल छैया त्याच कायचा रील काढितो. मग कोणत्या मोबाईल मध्ये त्याच्यात अरे काय होतंय? मोबाईलला चांगली क्वालिटी लागती, मग ते रील चांगली येते, व्हिडिओची क्वालिटी तेव्हा लोक बघत असतात. आणि आपल्या गावातले ते खालच्या आळ्याचे पापे आणि ते कसे काढित ते किती फेमस झालेत राव पापे. त्यांच्याकडे मोबाईल चांगली येतं म्हणून काढित. तुला सांगू तो आपल्या गावामधली सुगंध आहे ना, सुगंधाचा नाद नाही करायचा बरं का रील स्टाईल मध्ये. अरे मिलियनला फॉलोअर्स गेलेत, मिलियनला. तिच्याकडे ऍपल आहे. आणि हे तुला माहितीये का डिग्या? अरे मस्त पैकी त्याला मिशा नव्हत्या ना तवा, मस्त साडीने असायचं आणि चंपाबाई चंपाबाई चंपा 2 रील बनल्या आणि मरणाचा फेमस झाला. जावा सटके टाकले आणि तेव्हा बंदच केलं रील बनायचं. 6000च होते ना. सारा दुनिया बघत येतावा नाही सांगायची गरज होती का? हायची लाल लाल कलरची बांगडी का बस. हे बरं जाऊ दे त्याचं मरू दे, पण आपल्याला रील स्टार व्हायचं. अरे स्टार व्हायचं पण मोबाईल नाही ना. तू घेऊन टाक ना आयफोन. घेऊन टाक ना, एवढं सोपं आहे का? पैसे आहेत का खिशात? खिशात नाही ना. एवढे दिवस मग पुण्याला जाऊन काय केलंय? पैसे अरे शेविंग केलेत म्या, ते पैसे काढता येत नाहीत असे. शेविंग म्हणजे दाढी. दाढी म्हणते, दाढी केली. लय चोपी ना. हा बोल तू. घेऊन टाक ना त्या नावावर एखादा. अरे मा सिबिल खराब आहे. मग आता करायचं काय आता?
तूच सांग काय करायचं. ए, हं. आपण एक काम करू शकतो बा, काय कोणात तरी नावावर मोबाईल घेऊ शकतो, मग आपण हप्त्याचे पैसे भरू. गावात मग कुणाच्या नावावर मोबाईल घ्यायचा आपण? तू सांग कोणी आपल्या गावात हप्त्याने डेपुटी. डेपुटी तुरट्या घाली एखादा हप्ता चुकला तर त्याच्याकडून आधी लागतो. ही आहे ना बुबा सांगायला. हा राव, ये लगेच पोचल. सुगंधाकडे जायचं. देईन का पैसे दे. ए पोपट्याने जे आल्या म्हणल्यावर लगेच राजी होईल. फक्त तू पटायचं काम कर बघ तिला. माझं ऐकायचं नाही, कारण मी ना गावात झालेलो भामटा. ते मला आहे ना धाराचं उभं करायचं नाही. मी वेळेस पैसे देतो. आपण आहे ना ऍपलच मोबाईल घेऊन टाकू. चल चल चल. मी हाला पुढं चल, तू बाई घरी बळ. हा, तू नको येऊ, तू जा. पेढे राहिला. अरे काय पलटण काय म्हणतो डेपुटी? काय नाही काय म्हण पोपट मिठ्ठू आणि आमचा ह्यो बोलका बावला कुठं निघालेत. अहो एक काम आहे जरा, येताना येतो पेढे घेऊन. काय मे जरा येताना तू पेढी घेऊन नेमकं कुठं चालले. डेपुटी हा तुम्ही उन्हात लाडू खाऊन ढ्यापासले का काय? तुम्हाला काय माहित मी लाडू खाल्लेले. काय तुम्हाला लाडू पहिल्यापासून आवडतेच ना. लाडू भाऊ आम्हाला पार्सल आलते. आपले अशोक मोगळ आहेत का, त्यांच्या घरी साईबाबाची दिंडी होती. आला आमटी भाकरी आणि लाडू होते. मंडळी गेलती लाडून ते घेऊन आली येतानी. आणि अशोकराव कसं आहे, अशोकरावला माहिती डेपुटी लाडू आवडतात. एक 10-12 लाडू आणि 10-12 सगळे खाल्ले काय? सगळे नाही खाल्ले. 2-2 मी कसं आहे 2-3 दिवस उली पण दुपारी 3 याडा खाणे. एकच दे ना, पण मी जादा नाही द्यायचो. दे बाबा आपण कशाची पिढीत काय. कशाचं म्हणजे? अहो अख्ख्या गावात जसं आयफोन नाही हा. ना, तसं आम्ही आयफोन घेणार आहेत आता. मी स्वतःच्या मालकीचा आयफोन आयला मग पुण्याहून लय पैसा कमवून आणलेला दिसतोय गड्या. काय. नाद नाही करायचा पोपट्याचा नाद. हा. तो आणला मी आहे ना तिकडं काय शेविंग केली. शेविंग सेविंग केली का. तो आणला बँकेच भरली तिकडे. याचे एवढे शेविंगला पैसे द्यायचे आहे का हा शरीरा काढतो तुम्हाला आता बघा तुम्ही. नाही. चल कोणती? आम्हाला अर्जंट काम आहे. वेळ चल जाय तू. आता घरी यांच्या नको नादी लागू. मोठा लोक आहे ती पुण्यात इन्व्हेस्टमेंट केली जातो. इथंच बोलून घेऊ. सुगंधा मारते आहे आवाज. हे सुगंधा सुगंधा काय हो घरात काय करीत असते तू उन्हात आणायची रे? मग आता काय करायचं. काय करायचं का मग? बरं नसतं का घरात. लय गरम होतं बाबा. 41 टेम्परेचर आहे आजचं. 41. गावाकडे सहनच व्हाय ना. मला तिकडे एसी लावायची सवय ना. मी 24 तास एसीत असतो. हो मग तुम्हाला ती माहिती नाही ते आता हातात घेऊन फिरायचा फॅन असतो तो घेऊन हिंडायचा ना. अका ह्यो मा फॅन आहे आणि तो त्याचा फॅन आहे. हा. मी हवा यायचं म्हणते. पोपटराव तुम्ही पण लय अवघड आहे. अगं तुला असं पाहिलं ना, काय होतं? मिठू मिठू बोलल्यासारखं वाटतं ग मला. तुम्हाला मी लय वेळ सांगितलं तो मिठू मिठू तुमच्या भंगारामध्ये नेऊन गाला. काय म्हणता जेवण झाले का. कायचे जेवण सकाळी झालेले आहेत. आता म्हणलं जेवण करायचं नाही, पहिले सुगंधाकडे जायचं. का बरं जेवायला. जेवण नाही बाबा, सांगायला पाहिजे ना सुगंधाला. तू घरात कशाला बसत जाती? मस्तपैकी उन्हाच्या तडाखे ना इथं वाटेवर रील काढीत जा ना. हो एवढं गरम होतं कुठं रील काढता. त्याला काय होतं गरमीचं रीलचं काय आलं याच्यात? मला एकदा थेट हडपसरला रील आलता. काय? आयला काय कमेंट काय रीलला. नाद नाही करायची. एक नंबर रील. महाराष्ट्रात 3 नंबरला असेल ती 3 रीलच्या बाबतीत. ती नाही एकला असेल. 1 नंबरला का? हा पण तुला सांगतो पोपट सारखा माणूस नाही बरं का. हा ते जाऊ द्या मला नका काही सांगू ते. अहो माझ्या घरी लय रील काढता येतात मला माहिती का. इतके रील पेंडिंग पडले ना मला एडिटच करता येत नाही चांगले म्हणून मी टाकत नाही. टाकेत कळसन गावाला वळसा. एडिटर तो शेजारी बसलाय. मोठे मोठे पिक्चर एडिट केलेले आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. अयो तो तुम्ही एडिट केलाय. नाही त्याचा एडिटर माझा मित्र आहे. त्याने पण शिक्षिकेलं मला. त्या अशोक भोंगळ आणि दीपक देशमुख माहिती रावरीचे. हा ते पहिले ते गावरान मेवाचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर होते काहीतरी आहे ना? त्यांनी मी मला शिकलेलं एडिटिंग करायचं. लय लोकांकडून शिकलेलो आहे पण मी. तुम्ही काय एडिट केलं आतापर्यंत टाइमपास म्हणजे. टाइमपास म्हणून एडिट करतो मी. आणि मला इतकं एडिट येतो ना, पुण्याहून सुद्धा व्हिडिओ येते. सांग नाही हिला. ए नाद नाही करायचा आपल्या पोपट्याचा. आता अरे ते मुंबईचा कलेक्टरचा पोऱ्या इथं एडिट करायला आलता आपल्या वडाखाली. खरंच जादा होते. अरे पुण्याहून लोक व्हिडिओ पाठवतात मला आणि मला म्हणतात एवढे एडिट करून द्या. हा फुकट एडिट करून देतात तुम्ही. हा आता माणूस किती माझं मी देत जा एडिट करून. एक नाही 10 देईन, पण मोबाईल नाही चांगला माझ्याकडे. हो मग माझ्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायचे आणि त्याचे एडिट करायचे. नाही मोबाईल पाहिजे स्वतःचा. मला बी रील काढायची लई इच्छा आहे, पण मोबाईल नाही ना. तिने भांडत आहे सगळं. तुम्ही पुण्याला गेले एवढे पैसे कमवले मग तुमच्याकडे मोबाईल नाही घेता येत काय चांगला. अगं लई ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवले, सेव्हिंग केलं, त्यामुळे मोबाईलला पैसेच नाही. मग ती सेव्हिंग मोडा ना.
नाही मोडू शकत. ती शिबिल आहे ना शिबिल, हा ते तिथं शेविंग केलेली मी, खराब झालेलं आहे ते. मग ते म्हणतात का आत्ता नका मोबाईल घेऊ. सिबिल सेव्हिंग केलं आणि मग ते सिबिल म्हणे का मोबाईल ना घेऊ आता. सध्या मोबाईल नाही घेऊ शकत मी, ते अडकलेत ना पैसे ते. हा लॉक लावलंय त्याला, लॉक टाळ. मग यांना सांगा ना, यांचं सिबिल असेल ना. मग तुमचं पण मोडेल आहे का हो काय ते सिबिल काय म्हणतात ते. सारंच मोडेल आहे. माझं आपलं घर मोडलंय, स्विमिंग कुठून व्हायचंय. आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. मग एखादा हप्त्या बिप्त्यावर पाहिजे ना. तेच विषय. पैसे कोण भरीन डाऊन पेमेंट. अरे ते पण आहे. मग आता कसं करणार ना. कसं करणार म्हणजे एवढं काय टेन्शन घ्यायचं. तुला एडिट करायचंय, करायचं का नाही व्हिडिओ. हा म्हणजे ना घेऊन त्याला मोबाईल. हा तो सगळे दिवसाला 10 व्हिडिओ एडिट करून देईन मी. मग बाबा आणि मग मी त्याचं डाऊन पेमेंट करायचं. डाऊन पेमेंट भर, हप्त्याचं टेन्शन घेऊ नको. फक्त मी ऑनलाईन नाही जाणार, मी कॅश आणून देईन तुला. हा. बँकेत कशी टाकायचं तू बघ. ती महिन्याच्या पहिल्या तारखेला तुला हातात कॅश लगेच. फक्त डाऊन पेमेंट भर, मोबाईल आला का तो दिवसाला 10 रील एडिट. खरंच आहे. दुसऱ्याचं कामच घेणार नाही मी. तुम्ही हप्ते मला वेळेवर आणून द्याल का. 1 तारखेला तुला पैसे आणून देईन. हप्ता किती तारखेचं घे. पोपट्या फसू नको बरं का, नाही तर सुगंधा मग फसल्यावर डेंजर होई ना. बाबा तुम्ही हप्ता जर नाही भरला ना तर माझा नवरा मला इथून घेऊन जाईन मुंबईला. ठेवायचंच नाही इथं. अरे. लोकांना मोबाईल देते काय म्हणून तू घेऊन. माझा एडिटचा व्यवसाय चालू होईल ना, मला पैसे भेटतील. मी तुला हाय. 1 तारखेला देणार. लय पैसे कमी त्यो नाद नाही करा. पण पोपट्या इमानदार आहे बरं का. माझा मित्र म्हणले इमानदार असणार, तुला तीच माहिती भीती वाटते हो, तुमचा मित्र आहे म्हटलं. नाही नाही, जागिरी जाईन पण फुगिरी नाही जाणार त्याची कधी. असं आहे का? एडिट करून देईन 10 व्हिडिओ दिवसाला. बर कधी घ्यायचा मोबाईल. आजच घेतला असता. तू पैसे तयारी कर, आम्ही थोड्या वेळाने परत येतो पैसे घ्यायला. किती पैसे भरावं लागेल. डाऊन पेमेंट काहीतरी 1 लाखाचा मला 50,000 रुपये भरा. 5 25 पैसे नाही आपल्याकडे एवढे. जा तुम्ही इथून. 10,000. 10 नाही एवढे बी नाही तर 5,000. 5. हा होईल ना. बरं ठीक आहे. 5,000. देते मी तुम्हाला ऑनलाईन पाठवून मी तुम्हाला. ऑनलाईन नाही. बरं हा जमून हा चालेल. चालते. मग मोबाईल घेऊ आपण, हिचे सगळे व्हिडिओ मी एडिट करू. बघा बरं का. हे हो. आणि जर नाही तर मोबाईल मी परत घेऊन टाकेन तुमच्याकडून. विषयच नाही. मी गावात आहे तू गावात आहे. चालतंय मग चल. तुमच्या भरोश्यावर. नाही ते तुम्हाला डोक्यावर आलेले केस आहे ना, काढून घेईन सगळे. किती तरी मोजा लागतील. चल टाइमपास नको. चल चला आपण मोबाईल पेढी बिडी आणावं लागते ना. मोबाईल घ्यायचा म्हणजे एवढा मला मागत. लवकर या. चला पुढं मोबाईल आणायला. कोणचा मोबाईल, आयफोन कोणला आणायचंय. मला काय तू काय डोक्यावर पाडा काय. सकाळ सकाळ मशीने डोक्याला शिंग घातलं तो. डोक्यावर मी नाही पडलेलो. मग? डेपुटी माझ्या वयाचे कमी वयाच्या पोरांतर आयफोन आहेत आणि मी वापरतो अँड्रॉइड. मला आज तसल्याही परिस्थिती मोबाईल द्यायचा. हप्त्यावर द्या नाही तर कॅश द्या. तो वयाच्या पोरत अँड्रॉइड ते पोरं कामं करतात, आई बापाला मदत करू लागत आहेत. तू माहीत आहे कामाला आहे तरी मला मदत करू लागत नाही. आई ती भाकरी तोडीत तू. तुला कुठून आयफोन घेऊन देऊ मी. रील काढायला. काय करायचं. रील रील काढून तू पोट भरणार आहे का नालाय का. फेमस. काय फेमस काय होतो. मग? आधी स्वतःच काहीतरी बघ. फेमस व्हायला चालला. फेमस होऊन पोट नाही भरत भाऊ. आता- कष्ट करावं लागत आहेत. पलीकडला रावल्या. काय करतो रावल्या. काय फेमस झालाय. रावल्याच्या बापाचं दुकान आहे. रावल्या त्याच्या दुकानात मदत करतो बापाला. शाळा शिकवतो. तुझ्यासारखा नाही हिंडत परिदेवानी. मी इथंही ऐकणार नाही. मला मोबाईल द्यायचा. कमून एवढा नादावला मोबाईल काय आलं तुला. अहो ते सुधांचा वहिनी हा ते पोपटरावचा त्यांचा काही संबंध नाही. हा तरी त्यांना आयफोन घेऊन देऊ राहिले. ते पण हप्त्यावर. कोण घेऊन देऊ राहिल्यात. सुधांचा वहिनी. आणि तुम्ही मी तर तुमच्याकडे त्याच्यापासून तर आम्हाला हा. राव. तुम्ही आयफोनच्या ऐवजी ते अजून मोठा काहीतरी घेऊन द्या पण घेऊनच द्या मोबाईल. नाही तुला आयफोन देतो, ऍपलचा लॅपटॉप देतो. नाही आयफोनच नाही. आयफोनच घेऊ ना. हा. म्हणजे तू काम करशील मशीच्या पुढं बसून. कारण आल्या का तुला अभ्यास न व्हाय ना तेवढे पुस्तक आणून टाकलीत ते. ते म्हणणं सांग मला आयफोन द्यायचा. पोपट्याला कोण सुगंधाताई घेऊन देणार आहे हा त्यांना घेऊन देणार आहेत हप्त्यावर का. हप्त्यावर. एक काम करू आपण जाऊ. मी सुगंधाताईला म्हणतो तुम्हीच हप्ते भरा मग मी सुगंधाताईला पैसे देतो. चल सुगंधाताई. म्हणजे लोक तर काय म्हणायचं मी धरचा असल्या तर. नाही ते घे ना हप्त्यावर. सुगंधाताई साऱ्या गावालाच वाटायला लागले मग तुला देते. चल बघू चा. सुगंधाताईला आवाज दे बरं. वहिनी वहिनी डेपुटी आले. सुगंधाताई ते आमच्या डिगूला आहे ना रील काढायसाठी एक हप्त्यावर मोबाईल घेऊन द्या ना ऍपल. तुमच्या डिगूला रील काढायचे हा आणि मी का बरं. तुम्ही घेऊन द्या ना, तुमच्याकडे काम करतो तो. नाही आता तुम्ही अख्ख्या गावातल्या लोकांना आयफोन घेऊन द्यायला लागलेत. पोपट रावला जाल्याला. मग आमच्या डिगेने काय केले गरीबांनी. अहो ते पोपटरावला का बरं घेऊन देते. ते माझं काम करणार आहे म्हणून. काय काम करणार आहे. हो मी जे रील काढते डेपुटी ते एडिट करून देणार आहे ते मला चांगले चांगले.
अहो पोपटराव काय मोबाईल घेऊ आणि शकत ते नाही. मला पैसे आणून देणार आहे हप्त्याचे. कोणाचे दिलेत पोपटरावने आतापर्यंत? पुण्याला गेलेत, पुण्याचे लोकांचे बी पैसे ठेवून आलेत ते. तुम्हाला सांगतो ह्यो माझ्या मागा लागलाय की मला हप्त्यावर मोबाईल घेऊन द्या. मला सांगा, हप्त्यावर तुमच्या हप्त्यावर ते मोबाईल घेणार, हप्ता जर एखादा बाउन्स झाला, त्याने पैसेच भरले नाही, तुमचं सिबिल खराब होणार ना. आणि जर मला सांगा, पोपटराव जर अर्ध्या रातची जर पुण्याला निघून गेला तर तुमचे हप्ते कोण भरणार? अहो म्हणजे तुम्ही तसं काही करणार नाही हो. मला सांगायचं काम होतं, मला शंका आली म्हणून सांगितलं. आणि याला बी एक मोबाईल घेऊन द्या तुम्ही. हा काय करतो नालाय का? शाळा शिकायची सोडून दिली, शाळा शिकायची सोडून दिली, नादी लागतात. तुम्ही बी तुम्ही ना त्या आयफोनच्या नका नादी लागू. हप्त्यावर जर एकदा कधी पळून गेला 70-80 रुपये तुम्हाला भरावं लागते ना हप्त्यावाले. आणि तुमच्या दारात येऊन बसतील. सोपं नाही, तुमचा हाय तो मोबाईल बी घेऊन जातील. खरंच वय. मग चल मोबाईल चल इकडे मोबाईल घेऊन. झाली तयारी सगळी आता. मस्तपैकी मोबाईल घेऊन टाकू, डायरेक्ट उद्घाटन आणि लगेच रील काढायला तयारी. आणि ठीक आहे, जा मग. जा मग म्हणजे जा मोबाईल घ्यायला. पैसे पैसे नाही माझ्याकडे. अगं सगळी तयारी केली आम्ही. पेड्याचा बॉक्स घ्यायचा आपल्याला. आपण मोबाईल तुझ्या हाताने घ्या. आपल्याला नाही, तुम्हाला मोबाईल मला हा नाही मग मला घ्यायचा, तुम्हाला घ्यायचा आहे. घ्यायचा. आणि मग तुझ्या हस्ते मोबाईल घ्यायचा, त्याचा रील काढायचा, तो पोस्ट करायचा आहे. माझ्याकडे पैसे नाही आणि मी पैसे पण देणार नाही. कमून आता काय झालं मी सगळी तयारी केली ती राव. मग? काय अहो तुम्ही दोघं जण किती खोटे ना, मला सगळं माहित झालंय. काय खोटे काय? हा तुमचे ना पैसे बुडवायचा प्लॅन आहे म्हणून तुम्ही 15 माझ्याकडे रील करून देईन तुला रोजचे. नाही सांगितलं मी. मला रील पण एडिट नाही करायचे, मला काहीच नाही करायचं. माझ्याकडे पैसे पण नाही, मी पैसे पण देणार नाही. अगं खरंच दिले असते मी एडिट. नाही सांगितलेलं कळतं का? पैसे नाही माझ्याकडे आणि मी देणार पण नाही. निघा इथून. ते देईन तुझ्या महिना भरायचे आधी पैसे देणार आहेत सगळे. जातात तुम्ही दोघं जण इथून. नाही सांगितलेलं कळतं का? चल मला नाही घ्यायचं जा. ना काय जाओ फुकटे. मोबाईल घ्यायचा होता, झकमारी झाली. काशी केली काय माहिती. काय म्हण घेतला तर मोबाईल. अरे नाही ना, नाही म्हणली राव ती. पैशाला कोणी काशी केली काय माहिती. ताशी नाही, वनवाशी झाली. काय गॅस पिन लावून दिली. काय काय हा कुणाला? मी म्हणलो डेपुटीला सुधांना ते द्या, पोपटरावला जालो बोलो मोबाईल घेऊन देऊ राहिले, मला पण मोबाईल घेऊन द्या. काय वाटोळा केलं तरी मी. चांगला उचलू त्याला उचलू. सोडून मला मोबाईल घ्यायचा होता, डाऊन पेमेंट द्यायला तयार झाली ती. आणि तो कशी केली काय बरे. मला नाही काय काय नाही काय नाही जा भाऊ, जा. काय हानी तो बाया मला नाही पाहिजे मोबाईल. बरं